आता बघणार आहोत पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पूरसदृश्य स्थिती, रामकुंडावरची लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली। पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, डोंगरदऱ्यांच्या दुर्गम परिसरात जोरदार पावसाचा अंदाज, धरणांमधून विसर्ग सुरू असल्यानं गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, रात्रीपासून पावसाला सुरुवात, जिल्ह्यात एकूण पावसाच्या 80% पाऊस पूर्ण। लोणावळ्यात 24 तासांमध्ये तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस, पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणातून 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नीरा नदी पात्रात सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी इतका पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा, पुणेकरांना दिलासा। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चाकसमान या धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यातील कोयना धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यातल्या गोसे खुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू, दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून 1,31,535 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू।